श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी तुमच्या सर्व इच्छा आणि सर्व मनोकामना पूर्ण करोत, हीच माझी स्वामीचरणी प्रार्थना. मित्रांनो, देवी लक्ष्मी धनाची देवी आहे आणि ज्या घरावर देवी लक्ष्मीची कृपा असते त्या घरात कधीच धनाची कमतरता राहत नाही. घरातील प्रत्येक सदस्यांची प्रगती होते व प्रत्येक क्षेत्रात यशाची प्राप्ती होते. धनाचे स्रोत वाढतात, उत्पन्नाचे वेगवेगळे मार्ग खुलतात. परंतु जर आपल्याला धनाची देवी आपल्या घरात कायम राहावी असे वाटत असेल तर आपल्याला प्रत्येक क्षेत्रात दुप्पट लाभ व्हावा असे वाटत असेल तर या 4 वस्तू आपल्या घरात जरूर ठेवा. आणि मित्रांनो, यांच्या प्रभावाने देवी लक्ष्मीचे घरात आगमन तर होईलच, त्याचबरोबर देवी लक्ष्मी घरात कायमचे वास्तव्यही करेल. असे म्हटले जाते की जर देवी लक्ष्मीशी संबंधित वस्तू आपल्या घरात ठेवल्या तर देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते व आपल्यावर तिचा आशीर्वाद सदैव राहतो. यातील पहिली वस्तू म्हणजे पिवळी कवडी. मित्रांनो, पिवळ्या कवड्या समुद्रास मिळतात. लक्ष्मी ही समुद्र मंथनातून प्रगट झाली आहे, म्हणून देवी लक्ष्मीला पिवळ्या कवड्या अतिप्रिय आहे. ज्यांच्या घरात पिवळ्या कवड्या असतात त्यांच्या घरात कधीही धनाची कमतरता राहत नाही. यासाठी 5 पिवळ्या कवड्या आणून शुक्रवारी किंवा एकादशीच्या दिवशी यांचे श्री विष्णू व लक्ष्मीबरोबर पूजन करावे व त्यानंतर या कवड्या एका लाल कापडात बांधून आपल्या तिजोरीत, गल्ल्यात किंवा पैसे ठेवण्याच्या जागी ठेवून द्यावात. यामुळे देवी लक्ष्मीची आपल्यावर कृपा होते व घरातील पैशांमध्ये उत्तरोत्तर वाढ होत राहते. दुसरी वस्तू म्हणजे एकाक्ष नारळ. कोणत्याही पूजनात नारळाचे फार महत्त्व असते. नारळाला श्रीफळ म्हणजेच लक्ष्मीचं जोड ही म्हटले जाते. तसे तर सगळीकडे पूजनात 3 डोळ्यांची नारळ वापरले जाते. त्यांना आपण महादेवाच्या त्रिनेत्राशी जोडत असतो. परंतु एक नारळ, त्याला फक्त एकच डोळा असतो, त्या नारळाला एकाक्ष नारळ म्हटले जाते. तुम्ही कोणत्याही पूजनासाठी घरात नारळ आणला आणि तो लकीली जर एकाक्ष निघाला तर त्याला फोडू नये किंवा अर्पण करू नये, तर हे नारळ तसेच घरात ठेवावे. देवी लक्ष्मीला हे नारळ खूपच प्रिय आहे. देवी लक्ष्मीच्या चरणाजवळ हे नारळ ठेवून द्यावे. असे म्हणतात ते लाखो नारळामधून एखादेच नारळ एका क्षणी येते. म्हणून जर तुम्हाला असे नारळ मिळाले तर तुम्ही खूपच नशीबवान आहात व देवी लक्ष्मीची तुमच्यावर सदैव कृपा असेल. तिसरी वस्तू म्हणजे कमळाच्या फुलाच्या बिया म्हणजेच कमळगठ्ठाची माळ. कमळाच्या फुलावर देवी लक्ष्मी विराजमान असते आणि कमळाच्या फुलात देवींचे वास्तव्य असते. म्हणून आपण देवी लक्ष्मी पूजनाला कमळाचे फूल, कमळाच्या बिया यांचा समावेश केला तर देवी लक्ष्मीचे कायमचे वास्तव्य आपल्या घरात राहते. परंतु कमळाचे फूल आणू शकत नाही, म्हणून कमळांच्या फुलांच्या बियांची माळ घरी आणावी, अर्पण करून पूजन करावे. त्यामुळे लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते, या घरात कायमचे वास्तव्य करते. पुढील वस्तू आहे देवी लक्ष्मीची पावले. आपल्या घरात लक्ष्मीचे चांदीचे पावले जरूर असावे. जर तुम्हाला चांदीची पावले आणणे शक्य नसेल तर मार्केटमध्ये विकत मिळतात. त्यांच्यावर शंकर, सूर्य, स्वस्तिक, चंद्र, कमळ अशी चिन्हे असतात.
यावर लक्ष्मी यांना ही कोरलेले असते. त्याचबरोबर कलशाचीही प्रतिकृती असते. अशी पावले जर आपण घरात आणली तर साक्षात देवी लक्ष्मीला घरात आणल्यासारखे होते व देवी आपल्यावर प्रसन्न होऊन आपले घर सोडून कधीही जाणार नाही. या पावलांची स्थापना अशा प्रकारे करावी की देवी लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करीत आहे. असे म्हटले जाते की आवळ्याच्या वृक्षावर श्री विष्णूंचे वास्तव्य असते आणि जेथे श्री विष्णू तेथे देवी लक्ष्मी असणारच आहे. म्हणून आवळ्यांचे पूजन घरात जरूर करावे किंवा आवळ्याचे झाड लावावे व त्या झाडाचे दररोज पूजन करावे. म्हणजेच आपल्या हाताने घडेल व बरोबरच देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावर होईल. लक्ष्मी यंत्र किंवा कुबेर लक्ष्मी यंत्र असते. त्यापैकी कोणतेही एक यंत्र आणावे व त्याची घरात स्थापना करावी. देवी लक्ष्मी लाल रंग अतिशय प्रिय आहे. म्हणून शक्यतो देवी लक्ष्मीचे पूजन करताना लाल रंगाचे कपडे परिधान करावेत. त्यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो. आणि असे म्हटले जाते की चांदीमध्ये देवी लक्ष्मीचे वास्तव्य असते. म्हणून आपल्या घरात देवी लक्ष्मीचे चांदीचे एक नाणे जरूर असावे. यामुळे देवी लक्ष्मीची आपल्यावर कृपा राहते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.